Hello students, you are welcome in the lecture number 5 for a chapter of some basic concepts of chemistry. In the lecture number 4, what we have studied? We have seen two laws. One of them is Gay-Lussac law of combining volumes, and the other one is Avogadro's law. That Avogadro's law is the extension of Gay-Lussac's law. In the Gay-Lussac's law, what we have seen? We have studied that whenever gases react in the reaction as a reactant or produced in the reaction as a product, they do so in simple proportion by their volumes. That we have studied. I have given you the explanation also. Whenever hydrogen reacts with oxygen producing water, if all of them are gases, one volume of hydrogen, half volume of oxygen produces 1 volume of water. That is, if 2 liter of hydrogen react with 1 liter of the oxygen, they produces, They produces 2 liter of water, not 3 liter. I have told you, 2 plus 1, it is not equal to 3. 2 liter hydrogen, 1 liter of oxygen will give only 2 liter of the water, not 3 liter of water, that I have told you. One more example we have studied. In the formation of ammonia, N2 gas, 1 liter, react with 3 liter of hydrogen gas. But there is not a production of 4 liter of ammonia. There is a production of only 2 liters of the ammonia according to Gay-Lussac's law. Then we have studied Avogadro's law. Here that is stated as equal volumes of all gases contains equal number of molecules under identical condition of temperature and pressure. That also we have studied. And in this lecture, we are supposed to complete these points, atomic and molecular masses. But let us start with the atomic mass in this lecture, and molecular mass we will study in the next lecture. पुढचा पॉइंट आहे ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास. या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक मास म्हणजे काय ते बघणार आहोत, आणि मग पुढच्या लेक्चरला मॉलिक्युलर मास म्हणजे काय ते बघूया. आता ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास हे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला ॲटम म्हणजे काय आणि मॉलिक्यूल म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे, किंवा ते माहीत पण असेल बघा. व्हॉट इज ॲटम? ॲटम म्हणजे अणू, मॉलिक्यूल म्हणजे रेणू. अणू आणि रेणू काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ॲटम आणि मॉलिक्यूल म्हणजे काय हे माहिती आहे. ॲटम्स कंबाईन टू फॉर्म ए मॉलिक्यूल. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल अँड दॅट ॲटम कंबाईन टुगेदर टू फॉर्म द मॉलिक्यूल. म्हणजे हायड्रोजनचा जर विचार केला तर एक एच घेतला, याला आपण ॲटम म्हणणार आहे. पण 2 हायड्रोजन एकत्र आले आणि H2 तयार झालं तर याला काय म्हणायचं आहे? मॉलिक्यूल. डिफरन्स समजला का बघा ॲटम आणि मॉलिक्यूलमधला? ॲटम इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट अँड द ॲटम्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म दी मॉलिक्यूल. मग आता ॲटम आणि मॉलिक्यूल जर माहिती असेल तर ॲटॉमिक मास म्हणजे काय आणि मॉलिक्युलर मास म्हणजे काय हे सहज लक्षात येईल. ॲटॉमिक मास म्हणजे काय असणार आहे? कशाचं मास असणार आहे? ॲटम. मास ऑफ ॲटम इज द ॲटॉमिक मास अँड मास ऑफ मॉलिक्यूल इज द मॉलिक्युलर मास. ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक मास आणि मॉलिक्यूलचं मास म्हणजे मॉलिक्युलर मास. मग ॲटम हा खूप लहान पार्टिकल आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. एलिमेंटचा अतिसूक्ष्म कण, खूप लहानात लहान कण म्हणजे काय आहे? ॲटम.
मग तो एवढा जर लहान असेल तर त्याचं मास जे आपण मोजतोय ते तर काय असणार आहे, अगदी निग्लिजिबल, व्हेरी स्मॉल. जर विचार केला हायड्रोजनचा तर मास ऑफ वन ॲटम ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं एका ॲटमचं मास, हायड्रोजनचा जर एक अणू घेतला, एक ॲटम घेतला तर त्याचं मास किती असतं, 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. -24 आहे बरं का, म्हणजे लक्षात येते का बघा. आपल्याला हे माहिती आहे, हे काय झालं 1 ग्रॅम. एक छटाक म्हणतो आपण, छटाक म्हणजे 50 ग्रॅम असतं. 50 ग्रॅम आपण बघतो बघा, छटाक असतं इथे. अर्धा छटाक म्हणजे 25 ग्रॅम. आता हे 1 ग्रॅम म्हणजे लहान क्वांटिटी झाली, खूपच लहान झाली. छटाक म्हणजे किती ते माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावरून अंदाज येईल. 1 ग्रॅम खूप लहान क्वांटिटी झाली. मग 0.1 ग्रॅम हे त्याच्यापेक्षा लहान झालं, 1 ग्रॅमचा 10वा भाग झाला. 0.01 ग्रॅम हा 1 ग्रॅमचा कितवा भाग झाला, 100वा भाग झाला. 0.001 ग्रॅम हा 1 ग्रॅमचा 1000वा भाग झाला. इथं आहे 10⁻⁻24 ग्रॅम, म्हणजे किती लक्षात येते का, 0.0000000 असे किती झिरो, 23 झिरो, आणि मग ते आहे 1, याला म्हणायचं -24 ग्रॅम. म्हणजे किती लहान फिगर आहे ही, हे लक्षात येण्यासाठी मी हे तुम्हाला समजावून सांगितलं. आपल्याला बाजारामध्ये आपण फार फार तर 1 छटाकपर्यंत बघतो 50 ग्रॅम. 1 ग्रॅम हे सोनं मोजण्यासाठी वापरलं जातं, त्याच्यापेक्षा लहान आपणही वापरत नाही. मग त्या 1 ग्रॅमचा 10वा भाग म्हणजे 0.1, 100वा भाग म्हणजे 0.01, 1000वा भाग म्हणजे 001, 1 ग्रॅमचा 1000वा भाग म्हणजे 001. आणि इथं किती झिरो आहेत, असे 23 आणि नंतर 1 आहे. म्हणजे ही क्वांटिटी किती आहे, अगदीच निग्लिजिबल, व्हेरी स्मॉल क्वांटिटी. मास ऑफ हायड्रोजन इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी सच दॅट कॅन नॉट बी इझिली मेजर्ड बाय दी बॅलन्स. अशा प्रकारे हे मास सहजासहजी मोजता येत नाही. देअरफॉर इट इज नेसेसरी टू डेव्हलप ए स्टँडर्ड मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ मास ऑफ एलिमेंट्स. जर ॲटमचं मास खूप कमी आहे तर ते मोजण्यासाठी एखादी स्टँडर्ड मेथड असायला पाहिजे, हे शास्त्रज्ञांच्या लक्षामध्ये आलं. आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं, कार्बन 12 हा आयसोटोप स्टँडर्ड मानला. आयसोटोप म्हणजे समस्थानिके, आयसोटोप्स समस्थानिके. आपण पुढे एका चॅप्टरमध्ये आयसोटोप्स म्हणजे काय ते बघणार आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईलच. शास्त्रज्ञांनी काय केलं, हा कार्बन 12 स्टँडर्ड आयसोटोप मानला. आणि 1961 साली एक मेथड डेव्हलप केली मास, ॲटमचं मास मेजर करण्यासाठी. आणि ते कोणत्या युनिटमध्ये मेजर करायचं ठरलं त्यांनी, कोणत्या युनिटमध्ये मेजर केलं, तर ॲटॉमिक मास युनिटमध्ये. अँड व्हॉट इज ॲटॉमिक मास युनिट, मुद्दाम मी लिहिले काय आहे, व्हॉट इज ॲटॉमिक मास युनिट, इट इज द 1/12 ऑफ मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 12. हा जो कार्बन 12 स्टँडर्ड घेतला आहे, स्टँडर्ड, त्याचा 1 ॲटम घ्यायचा, 1 ॲटम, आणि त्या एका ॲटमचं 1/12 करायचं. म्हणजे बघा बरं का, समजा कार्बनचा 1 ॲटम घेतला आहे, त्याचं वजन भरलं 12, तर 1/12 म्हणजे काय झालं, 1 AMU. 1 AMUची किंमत समजली का. 1 AMU म्हणजे काय, तर 1/12 मल्टिप्लाइड बाय मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 12. कार्बन 12 हा स्टँडर्ड आहे, त्याचा 1 ॲटम घ्यायचा, त्याचं जे मास आहे त्याचा 1/12 करायचं. ते 1/12 म्हणजे काय असतं, 1 ॲटॉमिक मास युनिट. फर्दर मोर दिस ॲटॉमिक मास युनिट 1 AMU, इट इज ऑल्सो नोन ॲज 1U. ह्याला काय म्हणायचं, ॲटॉमिक मास युनिट. यू म्हणजे काय म्हणायचं, युनिफाईड मास, युनिफाईड मास, किंवा यालाच 1D असंही म्हटलं जातं. 1 DA, 1 डाल्टन. DA म्हणजे काय, डाल्टन. कारण डाल्टन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम ॲटॉमिक थिअरी मांडलेली आहे.
त्याला म्हणतात डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. म्हणून 1 AMU रिप्लेस्ड बाय 1 युनिफाईड मास कॅन ऑल्सो बी रिटन ॲज 1 डाल्टन. मग आता बघा 1 ॲटॉमिक मास म्हणजे काय सांगितलं मी. 1 ॲटॉमिक मास युनिट इज डिफाईन्ड ॲज ए मास ऑफ 1/12. इट इज डिफाईन्ड ॲज ए 1/12 मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 12. कार्बन 12चं जे मास आहे त्याचा 1/12 पोर्शन घेतला त्याला म्हणायचं 1 ॲटॉमिक मास युनिट. मग कार्बन 12चं मास मेजर केलं. कार्बन 12चं वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून ॲपरेटस वापरून प्रॅक्टिकली मास मेजर केलं. कशाचं. कार्बन 12चा एक ॲटम घेतला, एक ॲटम, आणि त्याचं मास मेजर केलं तर ते एवढं आलं आहे 1.992648 × 10⁻23 ग्रॅम एवढं आलं. मग त्याला 1/12ने मल्टिप्लाय केलं तर हे उत्तर येतं आहे. म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती ग्रॅम झालं. 1.66056 × 10⁻24 ग्रॅम. समजतंय का बघा. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजावून घ्या. कार्बन 12च्या एका ॲटमचं हे प्रॅक्टिकली मास फाइंड आउट केलं आणि त्याचा 1/12 घेतला. हे जर सोडवलं तर एवढं उत्तर येतं आहे. म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिटची किंमत किती आली. 1.66056 × 10⁻24 ग्रॅम. आता बघा बरं का, याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन कुठलेही करता येतात. समजा ऑक्सिजनचं मास, ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास एवढं आहे. ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास एवढं आहे 26.56896 × 10⁻24. तर ते किती AMU असेल हे काढता येईल ना आपल्याला. कसं काढणार तुम्ही बघा. आपल्याकडं ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास आहे आणि 1 AMUची किंमत आहे. म्हणजे किती. 1 AMU विल बी इक्वल टू 1.66056 × 10⁻24 ग्रॅम. तर आपल्याकडं ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास किती आहे 26.56896. 26.56896 × 10⁻24 ग्रॅम. तर ह्याचे युनिट्स AMU मध्ये कन्व्हर्जन करायचं. एक्स कसं करणार हे. डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या मासची किंमत 1 AMU तर ह्या मासची किंमत किती. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ही एक्सची किंमत काढता येईल. कसं काढायचं. एक्स इज इक्वल टू 26.56896 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 डिवायडेड बाय 1.66056 × 10⁻24. आणि हे जर सोडवलं तर त्याचं उत्तर येतं 16. म्हणजे याचा अर्थ काय होतो. तर ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती आलं 16. मास ऑफ 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन is 16 unified mass, 16 atomic mass unit or 16 Dalton. अशा प्रकारे ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करता येतं. बट हेअर इन्स्टेड ऑफ दिस इंडिव्हिज्युअल ॲटॉमिक मास वी आर स्टडिंग दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर ते आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत आहे. सी हिअर व्हॉट इज मीन बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलं आहे एक्झॅक्टली ते उदाहरण मी सांगत नाही इथं. दुसरं उदाहरण घेऊन सांगतोय सहजासहजी लक्षात येईल असं. बघा बरं का. एखादं इलिमेंट हे एकाच आयसोटोपिक फॉर्ममध्ये नसतं. इट हॅज मोर दॅन 1 आयसोटोपिक फॉर्म्स. म्हणजे जर आपण क्लोरीनचा विचार केला क्लोरीन तर क्लोरीन 35 हा एक आयसोटोप असतो. ॲटॉमिक नंबर किती क्लोरीनचा 17. दुसरं एक क्लोरीन असतं क्लोरीन 37 याचा बी ॲटॉमिक नंबर 17च आहे. ॲटॉमिक नंबर नाही बदलत. परंतु हा एक आयसोटोप झाला, हा दुसरा आयसोटोप झाला. हा आयसोटोप किती असतो अर्थ क्रस्टमध्ये पर्सेंटेज अबंडन्स किती असतं 75%. ह्या दुसऱ्याचं किती असतं 25%, 25%. फर्स्ट क्लोरीन 35 इज प्रेझेंट इन 75%. सेकंड इज प्रेझेंट इन द
25%. मग अशा वेळेला क्लोरीनचा ॲटॉमिक मास हे 35 घेता येत नाही, 37सुद्धा घेता येत नाही, कारण दोघांचं मिक्सचर आहे ना. वातावरणामध्ये अर्थ क्रस्टमध्ये पर्सेंटेज अबंडन्समध्ये या दोघांचं मिक्सचर आहे. अशा वेळेला 35ही घेता येत नाही किंवा 37सुद्धा घेता येत नाही, तर काय घेता येतं त्याचं ॲव्हरेज, आणि त्याला म्हणायचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास विल बी इक्वल टू, कसं केलं जातं, तर क्लोरीन 35 हा आयसोटोप किती टक्के आहे, 75% भागिले 100, अधिक दुसरा क्लोरीन 37 हा किती टक्के आहे, 25 भागिले 100. आणि मग हे जर सोडवलं तर बघा काय होईल, 25 त्रिक 75, 25 चौक 100, इथं 25 एक 25, 25 चौक 100, म्हणजे हे काय होतंय, 35 गुणिले 3 105, अधिक 37 गुणिले 1 म्हणजे 37, आणि खाली 4 कॉमनच आहे 4 आता, म्हणजे हे किती झालं, 37 आणि 5 42, 142 भागिले 4, आणि हे जर सोडवलं तर 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20, पुन्हा 4 पंचे 20, 35.5. म्हणजे क्लोरीनचं ॲव्हरेज मास किती घेणार आपण, 35 नाही घेणार, 37सुद्धा नाही घेणार, तर किती घेणार, 35.5. अशा प्रकारे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. मी इथं क्लोरीनचं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे क्लोरीनचं 35.5 घेतलं जातं. नायदर 35 नॉर 37, इट इज कन्सिडर्ड ॲज 35.5 ॲटॉमिक मास युनिट्स. विल स्टॉप ओवर हिअर. The next part, that is molecular mass, we will continue in the next lecture. Thank you.